इंडिया में बहुत ही ज़्यादा पेशेंट को किडनी का प्रॉब्लम है, क्योंकि डायबिटीज़ हाइपरटेंशन इंडिया में बहुत ही ज़्यादा प्रॉब्लम है। कई लोग डायलिसिस करते करते बिल्कुल अपना खेत भी बेच देते हैं, गरीब हो जाते हैं। तो एक है कि किडनी का ट्रांसप्लांट होना चाहिए उनके लिए, या कहीं पर भी जहाँ पर ये लोग अपना ट्रांसप्लांट कर सकते हैं आराम से। तो तभी के लिए हमने ये योजना स्टार्ट की, और मैं बहुत ही डॉक्टर महाजन, सभी महाजन से थैंक यू बोलना चाहता हूँ, क्योंकि उन्होंने बहुत ही अच्छा काम किया है। थैंक यू। बद्दल जर सांगायचं झालं तर आता मागील बरेच वर्षांपासून म्हणजे काही दशकांपासून किडनी ट्रान्सप्लांटचा प्रोग्राम हा बजाज रुग्णालयामध्ये सुरू आहे आणि पूर्वीच्या काळी सुद्धा बऱ्यापैकी चॅरिटेबल काम आणि योजनेअंतर्गत थोडी आर्थिक सहाय्य घेऊन असे ट्रान्सप्लांट्स आम्ही करायचो, पण त्यात बऱ्याच अडचणी असायच्या आणि रुग्णाला कुठल्याही प्रकारच्या संस्थेकडनं जरी मदत मिळाली तरी 3 ते 4 लाख रुपये स्वतः खर्च करायला लागायचे आणि पूर्णपणे योजनेअंतर्गत जे ट्रान्सप्लांट व्हायचं औरंगाबाद शहरांमध्ये 1-2 ठिकाणी, तर तिथे असं होतं की बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज व्हायचा, रुग्णांना वरील खर्च भरपूर यायचा आणि बऱ्याच अडचणी होत्या आणि किडनीचा आजार म्हणजे डायलिसिस डिपेंडेंट किडनी फेल्युअर हा आजार हा कधीही मी नेहमी म्हणत असतो की हा आजार एका पेशंटचा नाही आहे, हा आजार एका फॅमिलीचा आहे, म्हणजे त्या फॅमिलीला तो आजार झाला आहे। कारण आता तुमच्या मागे बसलेले काही आमचे रुग्ण आहेत जे यशस्वीरित्या ट्रान्सप्लांट होऊन डिस्चार्ज झालेले आहेत, तर तो रुग्ण कधी एकटा येत नाही, रुग्ण त्याच्यासोबत एक नातेवाईक, डोनर, कमीत कमी कुटुंबातले 3 लोक रुग्णग्रस्त होतात, कमीत कमी 2 लोकांचा रोजगार जातो आणि आपल्याकडे असलेली आर्थिक सोशल परिस्थिती बघता घरातल्या 2 लोकांची जर कमाई आणि रोजगार गेला तर कोणी हवालदिल होईल। तर हा आजार हा नेहमी एका कुटुंबाचा आजार असतो। तर याच्यावर बरीच चर्चा झाली की यात कसं काय करता येईल आणि योजनेअंतर्गत आपण जर इतर राज्यांची तुलना केली तर महाराष्ट्र सरकारही फार कमी पैसे देतं, तर योजनेअंतर्गत चांगल्या प्रतीचं दर्जेदार सर्व गोष्टी वापरून ट्रान्सप्लांट करणं हे खूपच अवघड आहे। तर मग याच्यावर काय तोडगा काढता येईल? आता आपण सरकारी योजना तर लगेच बदलू शकत नाही, त्याला बऱ्याच अडचणी असतात, तर ह्याच्यावर सखोल चर्चा झाली होती आणि मॅनेजमेंट सीओ सरांची त्यामध्ये खूपच चांगली मदत झाली आणि डॉक्टर जॉर्ज फर्नांडिस, डॉक्टर रोटे सर, मिलिंद वैष्णव, डॉक्टर मिलिंद वैष्णव या सगळ्यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर शेवटी या कार्यक्रमाला रूप देण्यात आलं। म्हणजे हा एक खूपच मोठा आणि माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी पाहिलेल्यापैकी सर्वात मोठा असा फ्री ट्रान्सप्लांटचा प्रोग्राम आहे। कारण जनरली आपण जे ऐकतो की एखाद्या व्यक्तीचं चॅरिटीमधनं ट्रान्सप्लांट झालं, याआधी पण व्हायचे बजाजमध्ये ट्रान्सप्लांट चॅरिटीमध्ये अगदी फ्री, पण दॅट यूज टू बी केस बेस्ड ओकेजनल ट्रान्सप्लांट। हा प्रोग्रामचं डिझाईनच यासाठी करण्यात आलं की कुणी अडू नये, म्हणजे कुणीही व्यक्ती त्याची रिकव्हरी बरीच फास्ट होते, त्याला होणारं जे ऑपरेशन नंतरचा पेन असतं ते बरंच कमी होतं। तर गेल्या 2 ते 3 वर्षापासून आमचे प्रमुख किडनी डॉक्टर डॉक्टर अजय ओसवाल आणि मी डॉक्टर राजेश आम्ही मिळून हे पहिले लॅप्रोस्कोपीच्या प्रक्रियेने सुरू केलं की दुर्बिणीच्या सहाय्याने आपण पूर्ण किडनी सेपरेट करतो लॅप्रोस्कोपीच्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने, आणि त्यानंतर मग एक छोटंसं फक्त किडनी बाहेर काढता एवढे छोटे उघडून किडनी बाहेर काढायची। म्हणजे जो किडनी दाता असतो त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठून फिरणं चालणं सुरू होतं, एक हार्डली आपण 3 ते 4 दिवसात त्याला घरी पाठवू शकतो, त्याला होणारा त्रास कमी असतो। कारण ह्या दाता हा आपल्याकरता जरी पेशंट म्हणून ऍडमिट झाला तरी तो पेशंट नसतो, तो ऍक्च्युअली एक किडनी दाता असतो, ऍक्च्युअली त्याला आजार काही नसतो, तर त्याची रिकव्हरी फास्ट होणं हे तितकंच महत्वाचं आहे, त्याला कुठलाही त्रास नव्हता। तर त्या दृष्टीने आपण इथे पहिले लॅप्रोस्कोपीच्या साठी गेले साधारण 3 वर्ष झाले आपण नियरली 90% जे डोनर असतात ते दुर्बिणीच्या सहाय्याने करतो, लॅप्रोस्कोपीच्या सहाय्याने। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आपल्या इथे रोबोटिक सर्जरी सुरू झाल्यापासून रोबोटिक सर्जरीच्या सहाय्याने आपण आता जे किडनी काढण्याचं आहे ते सुरू केलेलं आहे। त्यात फायदा असा होतो की रोबोटिक सर्जरी म्हणजे एकदम मॅग्निफाईड असतं की आपण आपल्या नॉर्मल डोळ्याने जे दिसतं त्याच्यापेक्षा आपण जेव्हा रोबोटच्या सहाय्याने ते करतो तेव्हा ते 10 पट मोठं दिसतं मॅग्निफाईड। त्याच्यामुळे आपण जेव्हा किडनी पूर्ण सेपरेट करतो पेशंटच्या शरीरापासून, त्याच्या रक्तवाहिन्या ज्या सेपरेट करतो त्याला इजा होण्याची, त्याला आपण
सेपरेट करताना जे आपण त्याला बाहेरून धक्के वगैरे लागतात ते कमीत कमी होतं. त्यामुळे रक्तवाहिन्यांची क्वालिटी जी असते ती आपण किडनी काढतो त्याची ती अत्यंत सुस्थितीत असते. त्यामुळे जे नंतर काही कॉम्प्लिकेशन होण्याची रिस्क असते की रक्तवाहिन्याला काही डॅमेज झाल्यामुळे ती एकदम निग्लिजिबल होते. तर बजाज हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटच्या सहाय्याने आपण हे गेल्या 3 महिन्यापासून रोबोटिक डोनर सर्जरी जे सुरू केलेले आहेत आणि रोबोटच्या सहाय्याने जेव्हा करतो तेव्हा पेशंटला होणारा म्हणजे त्या दात्याला होणारा त्रास हा कमीत कमी असतो. जी किडनी निघते ती एकदम सुस्थितीत असते. हा मेजर ॲडव्हान्टेज आहे. आणि आपण आता बऱ्याच सर्जरी ज्या ह्या बजाज ट्रस्टच्या चॅरिटीमधून म्हणजे ॲक्च्युली कसं होतं की आपण जेव्हा रोबोटिक मशीन वापरतो रोबोटिक मशीनची कॉस्ट बरीच जास्त असते. मशीनची इनिशियल इन्व्हेस्टमेंट, त्याची वॉरंटी किंवा त्याचे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात ते डिस्पोजेबल असतात. म्हणजे ते आपण सिलेक्टेड काही केसेसला वापरून ते टाकून द्यावे लागतात. तर त्याची कॉस्टिंग वाढते. तर आपण बऱ्याच केसेसमध्ये जे गरीब रुग्ण असतात त्यांना या जे रोबोटिक मशीन्सचे ॲडिशनल चार्जेस आहेत ते बजाज ट्रस्टच्या सहाय्याने हॉस्पिटलच्या चॅरिटीच्या माध्यमातून आपण त्यांना चार्जेस न लावता करतोय. हा एक मेजर आपण ब्रेक थ्रू इथे अचीव्ह केलेला आहे बजाज हॉस्पिटल. आहे की डोनरला रिस्क आहे का हा एक वेगळा प्रश्न आहे आणि डोनरचं आयुष्य कमी होतं का हा एक वेगळा प्रश्न आहे. तर डोनरला रिस्क आहे का? नक्कीच आहे रिस्क. कारण एखाद्या व्यक्तीला आपण जर अॅनेस्थेशिया देतोय आणि एक मेजर सर्जरी करतोय, त्याचा एक ऑर्गन काढतोय, तर सर्जिकल आणि अॅनेस्थेशिया रिलेटेड जी रिस्क आहे ती आहे आणि असणारच आहे. त्याला रिस्क नाही आहे असं नाही म्हणू शकत आपण. पण रिस्क किती आहे तर लेस दॅन 0.1%, म्हणजे 1000तनं एखाद्याला कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. आता दुसरा जो प्रश्न येतो डोनरचं आयुष्यमान कमी होतं की तेवढंच राहतं. तर या प्रश्नाचं एक गमतीशीर उत्तर आहे म्हणजे जे लिटरेचर आहे मेडिकल लिटरेचर, वेस्टर्न लिटरेचरमध्ये बऱ्यापैकी स्टडीज झालेल्या आहेत त्याच्यावर. आणि 2 स्टडीज अशा आहेत ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डोनर्स त्यांनी घेतले होते. 25 ते 30 वर्षापूर्वी झालेल्या स्टडीज आहेत ज्यामध्ये डोनरचं आयुष्यमान वाढलेलं दिसलं. आता हे थोडंसं गमतीशीर आहे की किडनी डोनेट केल्यानंतर आयुष्य वाढू शकतं का? तर तसं नाहीये ते. त्याच्यामध्ये जो अभ्यास करण्यात आला तर त्याचा कन्क्लुजन इन्फ्लुएन्स असा होता की आपण जनरल पॉप्युलेशन कुठल्याही देशाचे असो आपण काही दरवर्षी किंवा 2 वर्षातून एकदा जाऊन मेडिकल हेल्थ चेकअप करत नाही. एक्सेप्ट एम्प्लॉई जे असतात कॉर्पोरेट कंपनीचे, त्याशिवाय त्या व्यतिरिक्त कुणी आमच्याकडे तर येणारे डोनर बऱ्यापैकी जे आई वडील असतात जे मुलांना किडनी देतात ते आयुष्यात पहिल्यांदा टेस्ट करत असतात. पण किडनी डोनेट केल्यानंतर जी आहे ती थोडी चांगली काम करायला लागते. आणि जनरली स्टडीजमध्ये डोनरच्या आयुष्यमानावर किडनी डोनेट केल्यामुळे कुठलाही परिणाम झालेला आढळलेला नाही. तुम्ही डोनर आहात का? ट्रान्सप्लांट डोनर. बरं. कुठले राहणारे तुम्ही? आम्ही तालुका केज, जिल्हा बीड, वरमगाव. अच्छा, तुम्ही जे ते तुमचं किडनी दान केलेलं ते कुणाला केलेलं? मुलाला केलं, लहान मुलाला. अच्छा, किती वर्षाचे आहे ते? तो 19 वर्षाचा मुलगा आहे. तर काही त्रास वगैरे जाणवला तुम्हाला? नाही काय त्रास व्हावा. काहीतरी किती दिवस झाले तरी हे करून तुम्ही? म्हणजे आज 20 दिवस झाले. तुमचा मुलगा कुठे आहे? किती वर्षाचा आहे? 19 वर्षाचा. काढ बेटा, तोंडाचं काढता नाही सांगितलं ना? बरं नाही विचारलं. तुझं नाव काय? आशा गंगाधर आवळे. तुम्ही कुणाला हे दिलं, दान दिले आपले हे मुलाला? किती वर्षाचा आहे मुलगा? 22 वर्षाचा. कुठे आहे तो? काय नाव मावशी? शिवशंकर गंगाधर आवळे. राहायला कुठे आहे तुम्ही? उदगीर. उदगीरून आलात का? नागपूर. तर काही त्रास वगैरे जाणवला? नाही. खर्च वगैरे? खर्च वगैरे काहीच खर्च नाही आला तुम्हाला? म्हणजे सर्व हॉस्पिटलने फ्री केलेलं आहे सगळं?